कल्पना करा, आपण एका अत्यंत महागड्या झगमगत्या दागिन्यांच्या दुकानात उभ्या आहोत. तिथे मखमली कापडावर एक हिरा ठेवलेला आहे. तो इतका चमकदार आहे की आपले डोळे दिपून जातात. हो, आणि तिथला विक्रेताही अतिशय तरबेज असतो. अगदी बरोबर. तो अत्यंत सुंदर, मोहक शब्दात त्या हिऱ्याचं वर्णन करत असतो. हा हिरा किती दुर्मिळ खाणीतून काढला आहे, त्यावर कसे शेकडो तास काम झाले आहेत, हे तो अत्यंत प्रभावीपणे सांगत असतो. म्हणजे तो पूर्णपणे प्रभाव टाकण्याचा, एक प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. हो ना. ते सादरीकरण आणि ती भाषा ऐकून कुणालाही भुरूळ पडेल. माणूस अक्षरशः खिसा रिकामा करायला तयार होईल. कारण माणसाचं मानसशास्त्रच तसं असतं. आपण अनेकदा ज्याला आपण हॅलो इफेक्ट म्हणतो ना, त्याला बळी पडतो. हॅलो इफेक्ट म्हणजे नक्की काय? म्हणजे असं की जर एखादी गोष्ट छान पॅक केलेली असेल, सांगणाऱ्याचा आत्मविश्वास दांडगा असेल आणि त्याचे शब्द कानाला गोड वाटत असतील, तर आपला मेंदू आपोआप असा निष्कर्ष काढतो की ही गोष्ट सत्य आणि अस्सलच असली पाहिजे. अच्छा, म्हणजे आपण त्या आकर्षक आवरणालाच सत्याचा पुरावा मानण्याची चूक करतो. अगदी 100%. आणि नेमकी हीच चूक तो विक्रेता कॅश करत असतो. पण मग तिथे एक अनुभवी पारखी येतो. तो त्याच्या खिशातून एक छोटं भिंग काढतो. त्या हिऱ्याकडे केवळ 5 सेकंद पाहतो आणि तो खोटा हिरा बाजूला सारत शांतपणे म्हणतो, हा केवळ एक काचेचा तुकडा आहे. बापरे, एका सेकंदात सगळा फुगा फुटला. हो, त्या एका क्षणात काय होतं? त्या विक्रेत्याचे ते सगळे गोड शब्द, ते सगळं सादरीकरण, ती भाषेची सजावट, सगळं एका सेकंदात जमिनीवर कोसळतं. तिथे त्या भिंगातून केवळ तो दगड तपासला गेला नाही, तर त्या विक्रेत्याच्या शब्दांमधला फोलपणा उघडा पडला. तिथे शब्दांची नाही, तर प्रत्यक्ष वास्तवाची आणि खऱ्या अनुभवाची कसोटी लागली. आणि नेमक्या याच दरीचा, सत्य आणि आभासाच्या या फरकाचा वेध आपल्याला आजच्या या सखोल चर्चेत घ्यायचा आहे. हो, आजचा विषय खूपच रंजक आहे. आज आपल्याकडे जो स्रोत आहे, तो संत तुकारामांची एक अत्यंत गाजलेली रचना आहे. तुका म्हणे, ही रचना मुळात फक्त 5 ओळींची आहे. पण आपण आजच्या या चर्चेत हे पाहणार आहोत की शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या या मोजक्या शब्दांमध्ये आजच्या माहितीच्या महापुरात तग धरून राहण्यासाठी किती मोठं तत्वज्ञान दडलंय. खोटं नरेटिव्ह ओळखण्यासाठी आणि स्वतःला मानसिक फसवणुकीपासून वाचवण्यासाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान यात आहे, असं म्हटलं तरी चालेल. नक्कीच. आपण या सखोल चर्चेत हे उलगडून पाहूया की कोरडे शब्द आणि प्रत्यक्ष अनुभव यात नक्की काय फरक असतो. हा प्रवास खूपच भारी असणार आहे, कारण मानवी स्वभाव शतकानुशतके तोच राहिला आहे. आजही आपण अशा जगात वावरतोय जिथे प्रॉडक्टपेक्षा पॅकेजिंगला जास्त महत्त्व दिलं जातं. होय ना? तर या रचनेची सुरुवातच एका प्रहारानं होते. तुकाराम महाराज थेट विचारतात की का दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोले कोण. म्हणजेच इथे या दंतकथा कोण सांगत आहे, या अशा कोरड्या शब्दांना इथे कोण मान देईल. आणि पुढे ते म्हणतात की वरी कोण मानी रसाळ बोलणे, नाही झाली मने ओळखितो. तुमचे हे अत्यंत रसाळ बोलणे किंवा गोड शब्द जर खऱ्या आंतरिक जाणीवेशी किंवा मनाशी जोडलेले नसतील, तर त्यांना कवडीचीही किंमत नाही. मला इथे सर्वात आकर्षक गोष्ट ही वाटते की त्यांचा राग केवळ खोटेपणावर नाहीये. मग कशावर आहे? त्यांचा राग त्या रसाळ किंवा अत्यंत आकर्षक वाटणाऱ्या सादरीकरणावर आहे, ज्याच्या आत काहीही तथ्य नसतं. माणसाला नेहमीच सोप्या आणि गोड गोष्टींचं आकर्षण असतं. जेव्हा आपण दंतकथा किंवा रसाळ बोलणे म्हणतो, तेव्हा आपण अशा संवादाबद्दल बोलत असतो जो समोरच्याला हवं तसाच डिझाईन केलेला असतो. म्हणजे लोकांना जे ऐकायला आवडेल तेच सांगायचं. अगदी. आपल्या मेंदूला गुंतागुंतीचं किंवा कठोर सत्य पचवणं जड जातं. त्याऐवजी जर कुणीतरी अत्यंत रसाळ भाषेत मांडणी केली, तर आपल्या मेंदूत डोपामाइन स्रवतं. आपल्याला ते ऐकायला छान वाटतं. पण लेखकांनी इथे अत्यंत कठोरपणे स्पष्ट केले की सत्याच्या दरबारात तुमच्या या फील गुड शब्दांना कोणताही थारा नाही. जर त्या शब्दांमागे वास्तवाचा भक्कम आधार नसेल, तर ते शब्द केवळ हवेत विरळणारे बुडबुडे आहेत. बरोबर. हे ऐकताना मला आजच्या कॉर्पोरेट जगातल्या त्या चकचकीत प्रेझेंटेशन्सची आठवण येते. हो, अगदी नेहमीचंच आहे ते. आपण सगळेच कधी ना कधी अशा मीटिंगमध्ये बसलेलो असतो. समोर एक मोठी स्क्रीन असते. त्यात एकदम आकर्षक ग्राफ्स असतात, रंगीबेरंगी स्लाइड्स असतात. आणि सिनर्जी, बँडविड्थ, पॅराडाईम शिफ्ट अशा मोठ्या मोठ्या शब्दांची आतषबाजी चालू असते. हो, प्रेझेंटर एकदम आत्मविश्वासाने ते मांडत असतो. सगळेजण भारावून जातात. पण मीटिंग संपल्यावर जेव्हा तुम्ही विचार करता की नक्की काय निष्पन्न झालं, तेव्हा हाती शून्य असतं. तिथे फक्त कोरडे बोल असतात.
आणि तिथे अडचण अशी असते की त्या रसाळ सादरीकरणामुळे कुणीही ती खरी आकडेवारी विचारण्याचं धाडस करत नाही. आतला गाभा रिकामा असतो, पण बाहेरून रसाळ शब्दांचा इतका जाड मुलामा दिलेला असतो की सामान्य माणूस त्या चकचकीतपणालाच सत्य मानून चालतो. पण एक सेकंड थांबा, मला एक विचारू द्या. आपण नेहमीच अत्यंत कोरडं आणि रुक्ष सत्य बोलू शकत नाही ना? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे कधीकधी कठोर सत्य पचवण्यासाठी आपल्याला गोड शब्दांची किंवा संवादात एका प्रकारच्या सौम्यतेची गरज असतेच. समजा एखादा डॉक्टर एखाद्या रुग्णाला त्याच्या गंभीर आजाराबद्दल सांगतोय, तिथे त्याला रसाळ किंवा किमान सहानुभूतीपूर्ण शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. मग नेहमीच रसाळ बोलणं म्हणजे फसवणूक असं कसं म्हणता येईल? खूप चांगला प्रश्न आहे हा. इथे सहानुभूती आणि फसवणूक यातील फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. गोड बोलणं किंवा सौम्य असणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. बरं. इथे विरोध संवादातील गोडव्याला नाहीये, तर त्या गोडव्यामागे लपलेल्या रिकामेपणाला आहे. जेव्हा तो डॉक्टर रुग्णाशी सौम्य भाषेत बोलतो, तेव्हा तिथे मने ओळखी असते. मने ओळखी म्हणजे मनाची ओळख. अगदी बरोबर. म्हणजे त्या शब्दांमागे खरी काळजी असते, वास्तवाचं भान असतं आणि समोरच्याला सावरण्याची प्रामाणिक भावना असते. तिथे शब्द जरी मवाळ असले तरी ते कोरडे नसतात. अच्छा, म्हणजे हेतू प्रामाणिक असतो तिथे. हो, पण जेव्हा आतमध्ये काहीच सत्य नसतं, जेव्हा तुमचा हेतू फक्त समोरच्याला भ्रमात ठेवून तुमचा फायदा करून घेण्याचा असतो, तेव्हा ते रसाळ बोलणं धोकादायक असतं. म्हणजे मुद्दा हेतूचा आणि वास्तवाचा आहे. कव्हर कितीही सुंदर असलं तरी आतलं पुस्तक जर कोरं असेल तर त्या कव्हरला काही अर्थ नाही. अगदी तसंच. पण मग जर हे कोरडे शब्द आणि वरवरचे गोड बोलणे निरुपयोगी असेल तर मग खऱ्या जगात किंमत कशाला आहे? यावर स्रोतात अत्यंत स्पष्ट उत्तर दिलंय. अनुभव येथे पाहिजे साचार, न चलती चार अमापुढे. साचार म्हणजे सत्य किंवा खरेपणा. इथे संपूर्ण भर हा अनुभवावर दिलेला आहे. आणि चार न चालणे म्हणजे कोणतीही चलाखी किंवा लबाडी इथे चालणार नाही. आजच्या काळात हा मुद्दा सर्वात जास्त गैरसमजाचा बळी ठरलेला आहे. कारण आज आपल्याकडे माहितीचा विस्फोट झालेला आहे, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. आणि आपण माहितीलाच ज्ञान किंवा अनुभव समजण्याची प्रचंड मोठी चूक करत आहोत. म्हणजे आपण गुगलवर वाचलेल्या गोष्टीलाच आपला अनुभव मानतो. हो ना. तुम्ही इंटरनेटवर हजारो लेख वाचू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता आणि एखाद्या विषयावर अत्यंत रसाळ भाषण देऊ शकता. पण तो तुमचा अनुभव नसतो. लेखकाला साचार अनुभव अपेक्षित आहे. याचा अर्थ तुम्ही स्वतः तो रस्ता चालून गेलेला असणं. हे अगदी सायकल चालवण्यासारखं आहे. तुम्ही सायकलच्या बॅलन्सचं भौतिकशास्त्र वाचू शकता, पेडल कसं मारावं याचा सिद्धांत पाठ करू शकता. अगदी जायरोस्कोपिक इफेक्ट कसा काम करतो यावर तासभर लेक्चर देऊ शकता. हो ना, पण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात त्या सीटवर बसत नाही, तुमचा तोल जात नाही. आणि 2-4 वेळा पडून तुमचे गुडघे फुटत नाहीत. अगदी. आणि तरीही तुम्ही उठून तो बॅलन्स स्वतःच्या स्नायूमध्ये अनुभवत नाही, तोपर्यंत तुम्हाला सायकल चालवता येत नाही. तुम्ही सायकल चालवण्याबद्दल माहिती देऊ शकता, पण तुमच्याकडे तो साचार अनुभव नसतो. अगदी तंतोतंत. जेव्हा तुम्ही स्वतः सायकलवरून पडता, तेव्हा तुमच्या शरीराला जो डेटा मिळतो तो कोणत्याही पुस्तकातून मिळू शकत नाही. प्रत्यक्ष जगण्यातून अनेक चुकांमधून जे शहाणपण तुमच्या नसानसात भिनतं, तेच इथे ग्राह्य धरलं जातं. म्हणजे खऱ्या संकटाची वेळ येते तेव्हा तुम्ही वाचलेली माहिती कामाला येत नाही. तिथे तुमचा प्रत्यक्ष अनुभवच तुम्हाला तारून नेतो. होय. पण सध्याच्या व्यवस्थेवर नजर टाकली तर एक वेगळंच चित्र दिसतं. सध्याच्या जगात जिथे सगळं काही कागदपत्रांवर, प्रमाणपत्रांवर आणि शब्दांवर चालतं, तिथे माणसाने काय करावं? म्हणजे नोकरीच्या संदर्भात म्हणताय तुम्ही? हो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा रेझ्युमे घ्या. जर मी खूप अनुभव घेतलेला आहे, पण मी तो एका आकर्षक रेझ्युमेमध्ये रसाळ शब्दांत मांडलाच नाही, तर मला ती नोकरीच मिळणार नाही ना. व्यवहारात तर आपल्याला शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. तिथे अनुभव कसा सिद्ध करणार? कॉर्पोरेट जगातलं हे एक अत्यंत ज्वलंत वास्तव आहे. हे खरं आहे की रेझ्युमे ही तुम्हाला दाराच्या आत प्रवेश मिळवून देण्यासाठी लागणारी एक प्राथमिक खिडकी आहे. पण तुम्ही त्या प्रक्रियेकडे जरा बारकाईने पहा. कसं? जेव्हा ती व्यक्ती प्रत्यक्ष कामाला लागते किंवा जेव्हा कंपनीसमोर एखादं मोठं संकट उभं राहतं, तेव्हा तो कागदावरचा रेझ्युमे मदत करत नाही. तिथे त्या व्यक्तीचा खरा अनुभव आणि तिची निर्णय क्षमताच कामी येते. म्हणजे कागदपत्रे तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकतील, पण प्रत्यक्ष अनुभवाशिवाय तुम्ही तिथे टिकू शकत नाही. अगदी. ज्याला खरा अनुभव आहे तो त्याच्या कृतीतून आपोआप जक्त होतो. त्याला सतत आपल्या अनुभवाचा डंका पिटावा लागत नाही. कृती ही शब्दांपेक्षा नेहमीच जास्त बोलकी असते. क्या बात आहे. रेझ्युमे फक्त दरवाजा उघडतो, पण आत गेल्यावर तुमचा अनुभवच तुमचा खरा बचाव करतो.
पण आता इथे खूप मोठी आणि व्यावहारिक अडचण उभी राहते. कोणती अडचण? आपण मान्य केलं की सत्य आणि अनुभव महत्वाचा आहे, पण आपण ज्या जगात जगतोय तिथे सगळेच जण रसाळ बोलण्यात तरबेज आहेत. डीप फेक आणि एआयच्या या काळात प्रत्येकजण स्वतःचे खोटे अनुभव अत्यंत खरे वाटतील असे सांगत आहे. हो, खऱ्या खोट्यातला फरकच मिटत चाललाय. मग या सगळ्या गदारोळात हे साधं सत्य ओळखायचं कसं? यासाठीच त्या रचनेतील पुढचा दृष्टांत अत्यंत मोलाचा ठरतो. इथे राजहंसाचं रूपक वापरले. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. राजहंस पक्षी दूध आणि पाणी वेगळं करतो ते? हो, पण इथे आपल्याला पक्षीशास्त्र शिकायचं नाहीये. इथे हा राजहंस म्हणजे नीर क्षीर विवेकाचं अत्यंत प्रगत असं रूपक आहे. नीर क्षीर विवेक हो, म्हणजे योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता. अगदी. आजच्या संदर्भात याची गरज खूप जास्त आहे. पूर्वी माहिती मिळवणं कठीण होतं, त्यामुळे जी मिळायची ती बहुधा खरी असायची. पण आज माहितीचा महापूर आलाय. आज सत्य आणि खोटं हे दूध आणि पाण्यासारखं पूर्णपणे एकमेकात एकजीव होऊन गेलंय. आणि ते वेगळं करणं अजिबात सोपं नसतं. त्यासाठी तुमच्या मेंदूला स्पष्टतेची सवय असावी लागते. जे सत्य आहे तेवढंच ग्रहण करण्याची आणि जे निरर्थक आहे ते सोडून देण्याची क्षमता म्हणजेच हा राजहंस असणं. जर आपण याला आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत समजून घ्यायचं ठरवलं तर हा राजहंस म्हणजे आजच्या काळातल्या एखाद्या अत्यंत प्रगत स्पॅम फिल्टरसारखा आहे. स्पॅम फिल्टर हे कसं काय? म्हणजे बघा, आपल्या इनबॉक्समध्ये रोज हजारो ईमेल्स येतात. त्यातले काही अत्यंत आकर्षक असतात. तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचं बँक अकाउंट ब्लॉक झाले आहे. हो, आणि त्यांचं डिझाईन, त्यांचे शब्द अगदी हुबेहूब खऱ्यासारखे असतात. बरोबर, पण एक चांगला स्पॅम फिल्टर जसा क्षणात ओळखतो की हा कचरा आहे आणि तो त्याला थेट जंक फोल्डरमध्ये टाकतो, तसंच हा राजहंस खोट्या बातम्यांमधून सत्य वेगळं करतो. छुपे पॅटर्न्स तपासतो. राजहंसासारखी दृष्टीही हेच करते. ती समोरच्या माणसाचे नुसते शब्द ऐकत नाही, तर त्या शब्दांमागचा हेतू आणि कृतीतील विसंगती तपासते. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. ही राजहंसासारखी पारख करण्याची जी क्षमता आहे, हा जो आंतरिक स्पॅम फिल्टर आहे, हा जन्मजात असतो का, की तो आपल्याला नव्याने विकसित करता येतो? हा खरोखरच एक अत्यंत कळीचा प्रश्न आहे. ही पारख करण्याची क्षमता नक्कीच जन्मजात नसते, आणि इथेच आपण पूर्वी चर्चा केलेल्या त्या अनुभवाचा संबंध येतो. म्हणजे अनुभवच आपल्याला शिकवतो. हो, हा स्पॅम फिल्टर कसा तयार होतो? तो चुकांमधून तयार होतो. जेव्हा तुम्ही दोनदा फसव्या रसाळ शब्दांना बळी पडता आणि त्यातून तुम्हाला फटका बसतो, तेव्हा तुमचा मेंदू तो डेटा सेव्ह करून ठेवतो. तो शिकतो. आणि जेव्हा तिसऱ्यांदा तशीच वेळ येते तेव्हा आपला हा आंतरिक राजहंस जागा होतो. अगदी. राजहंसासारखी दृष्टी ही कठोर परिश्रमातून, फसवणुकीतून धडा घेण्यातूनच विकसित होते. जो नेहमी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो त्याला ही पारख कधीच येत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्पॅम ओळखण्यासाठी आधी स्पॅमचा फटका बसावा लागतो. तुमचे स्वतःचे अनुभवच तुम्हाला तो राजहंस बनवतात. आता आपण या सखोल चर्चेचा एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे हा स्रोत अत्यंत रोखठोक भूमिका घेतो. शेवटची ओळ. बरोबर. हो, अशी राजहंसासारखी पारख करण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारच्या व्यक्तीची गरज असते, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शेवटच्या ओळीत मिळतं. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येर गबाळाचे काय काम. बापरे, हे खूपच थेट आहे. हो ना. इथे जातीचे आणि गबाळाचे हे दोन अत्यंत विरोधी शब्द वापरले आहेत. जातीचे म्हणजे अस्सल, मूळ गुणवत्तेचे लोक, आणि गबाळाचे म्हणजे वरवरचे, ढोंगी, आळशी लोक. या ओळीतील ठामपणा खरोखरच अंगावर येणारा आहे. लेखकाने इथे कुणालाही बरं वाटावं म्हणून शब्दांची तडजोड केलेली नाही. सत्य शोधण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची आंतरिक तयारी लागते. त्याला एक धाडस लागतं. येरगबाळाचे काय काम? हो, यातून ते स्पष्ट करतात की ज्यांच्याकडे हे गांभीर्य नाही, जे फक्त शॉर्टकट शोधतात, अशा लोकांना सत्याच्या या प्रांतात अजिबात स्थान नाही. पण मला इथे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं की हा निष्कर्ष किती कठोर आहे. हो, कठोर तर आहे. म्हणजे हे एखाद्या अतिशय कडक बाउन्सर सारखा आहे. क्लबच्या बाहेर उभा असलेला बाउन्सर. हो, जो सांगतोय की बनावट किंवा कुवत नसलेल्या लोकांना आतमध्ये प्रवेशच नाही. फक्त जातीचे म्हणजे अस्सल लोकच आत येऊ शकतात. पण मला सांगा, हा दृष्टिकोन खूपच एकांगी वाटत नाही का? कसं काय? जर या गबाळ्या किंवा नवशिकिया लोकांना आपण अजिबात संधीच दिली नाही, तर ते शिकणार कसे? ते अस्सल कसे बनणार? नवशिक्या माणसाने यात स्वतःला कुठे शोधायचं? हां, हे एक अत्यंत रास्त प्रश्न आहे. पण इथे आपण शब्दांच्या अर्थाची गल्लत करून चालणार नाही. गबाळे याचा अर्थ नवशिखे असा अजिबात होत नाही. अच्छा, मग काय अर्थ होतो? एक नवशिखा माणूस ज्याला काहीही येत नाही, तो अत्यंत प्रामाणिक असू शकतो.
त्याच्याकडे शिकण्याची इच्छा असते. तो मान्य करतो की मला सायकल चालवता येत नाही आणि मी शिकायला तयार आहे. जो शिकण्याच्या प्रक्रियेत इतका प्रामाणिक आहे, तो नवशिखा असूनही जातीचाच असतो. वा, म्हणजे अज्ञान असणं हा प्रॉब्लेम नाहीये. अजिबात नाही. गबाळे या शब्दाचा रोख त्यांच्याकडे आहे जे मुळातच ढोंगी आहेत, ज्यांना सत्य जाणून घेण्याची कोणतीही आंतरिक ओढ नाही, पण जे केवळ खोटा आव आणतात. ज्यांना कष्ट करायचे नाहीत, पण रसाळ शब्दांच्या जोरावर यश हवंय. अगदी. तो जो क्लबचा बाउन्सर आहे ना, तो नवशिक्यांना अडवत नाहीये. तो बाउन्सर फक्त बनावट आयडी घेऊन आलेल्या ढोंगी लोकांना अडवतोय. सत्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, पण तिथे चालण्यासाठी लागणारा प्रामाणिकपणा तुमच्यात असणं हीच ती अट आहे. हा फरक खूपच स्पष्ट आणि डोळे उघडणारा आहे. नऊ शिकणं असणं वेगळं आणि ढोंगी असणं वेगळं. तर आपण आजच्या या अत्यंत रंजक आणि सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. एका मोजक्या ओळींच्या रचनेतून आपण मानवी मानसशास्त्र आणि आजच्या जगाचं वास्तव याचा एक अप्रतिम प्रवास अनुभवला. खरोखरच. आपण सुरुवात केली ती आपण दागिन्यांच्या दुकानातल्या त्या खोट्या हिऱ्याला कसे भुलतो इथून. दंतकथा आणि रसाळ शब्दांचा त्याग करणं का गरजेचं आहे हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की केवळ प्रेझेंटेशन्सपेक्षा प्रत्यक्ष अनुभवाचा आग्रह किती महत्वाचा आहे. सायकलवरून पडल्याशिवाय सायकल चालवता येत नाही. पुढे आपण राजहंसाच्या रूपकातून सत्य आणि असत्य वेगळं करणारा तो आंतरिक स्पॅम फिल्टर कसा विकसित करायचा हे समजून घेतलं. आणि शेवटी अस्सलपणाची ती अट पाहिली. आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात ही शिकवण अत्यंत महत्वाची ठरते. केवळ कोणाच्या गोड बोलण्यावर न भाळता स्वतःचा आंतरिक राजहंस शोधणं आपल्याला खूप मानसिक स्पष्टता देऊ शकतं. नक्कीच. पण जाता जाता माझ्या मनात एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झालाय. कोणता प्रश्न? आपण संपूर्ण वेळ असा विचार करत होतो की आपण इतरांच्या रसाळ बोलण्याला बळी पडायचं नाही, इतरांचे कोरडे बोल नाकारायला शिकायचं. पण कधीकधी आपण स्वतःशीच जे बोलतो ते सुद्धा दंतकथा नसतात का? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. आपण स्वतःच्या चुका, स्वतःचाच आळस झाटण्यासाठी स्वतःलाच अत्यंत गोड आणि सोयीचे शब्द सांगत नाही ना. आपण इतरांचं गबाळे रूप तर चटकन ओळखतो, पण आपल्या आतल्या आवाजात आपण स्वतःचं गबाळे रूप तर लपवत नाही ना. हा आरसा कधीतरी बाहेरच्या जगाकडून वळवून स्वतःसमोर धरणंही तितकंच गरजेचं आहे. अगदी 100%. याच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. विचार करत रहा, अनुभव घेत रहा.